आपटेक जास्त करतं. आपटेक केलं खालून जे खत उचलले हा का बस कार्यक्रम झाला. काकडी बिकडी सगळं जोरात चालणार नाही. होमस प्राईज मला रिजेक्ट आलेला आहे, तुम्ही सुद्धा वापरा आणि चांगल्या प्रकारे रिजेक्ट आहे. एवढ्या टेम्परेचर मध्ये आपला प्लॉट अजून एकदम चांगला आहे, कळी सुद्धा जळेल नाही. आणि तुमची माझी हाईट आहे, जी हाईट 2 फुटाची होती आज ती डायरेक्ट तारीला लागली जवळजवळ. नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. दत्तात्रय रामभाऊ मैजुने, मुक्काम पोस्ट गिरणारे, तालुका जिल्हा नाशिक. आता हा आपला काकडीचा प्लॉट दिसतोय, पूर्ण काळुखी आहे आणि छान डेव्हलप झालेला दिसतोय. आता माझ्या अंदाजे 12 तारीख 12 जूनची तारीख आणि उन्हाचा कडाका खूप आहे. आजच हे आलंय, ढगाळ वातावरण झालंय. एवढा उन्हाच्या याच्यामध्ये तुमचा प्लॉट पूर्ण छान डेव्हलप झालेला आहे. यासाठी काय केलेलं आहे तुम्ही? मी 8 दिवसापूर्वी होमो प्राईस आणि कोरोमंडलची पहिली ग्रेड वापरलेली होती. तेव्हा आपली काकडी 2च फुटाची होती. 2च फुटाची 2 होती. फुटाची. आज ती काकडीचा आज आम्हाला फुल आलेला रिजेक्ट, आपटेक बिपटेक चांगल्या प्रमाणात आलेलं आहे. आणि कळी सेटिंग सगळा माल बिल फुटवा बिटवा चांगल्या प्रकारे झाला. आज माझा प्लॉट फक्त 25 दिवसाचा. 25 दिवसाचा प्लॉट. 25 दिवसाचा 25 दिवसात इतर एवढे प्लॉट डेव्हलप झालेले आहे का? नाही. माझ्या जोडीदाराची काकडी 1 दिवसाची आहे, ती आज चालू झालेली. तिचं प्लॉट एकदम बारीक आहे. त्यांची आज चालू झालेली फुटवा नाही काहीच नाही. 2-3 खोड्यात संपून जाईल. आता तुमच्या याला मला कळी पण भरपूर दिसते, मध्ये सेटिंग पण भरपूर लागलेली दिसते, शायनिंग पण भरपूर आहे प्लॉटला आणि छान डेव्हलप झालेलं आहे. तर ह्युमस प्राईम वापरल्याने काय बदल जाणवतोय तुम्हाला? कळी जळाली नाही. आणि तुमची माझी हाईट आहे, जी हाईट 2 फुटाची होती आज ती डायरेक्ट तारीला लागली जवळजवळ. तारीला नाही. आणि एकाला फुटवे किती? 4, 5, 6 फुटवे. 4, 5, 6 फुटवे. पूर्ण कळी सेटिंग होईल. पूर्ण कळी सेटिंग झाली, फुटवे पण छान झाले. आणि आता भरपूर प्लॉट बघित आलो आम्ही, जिथे जाय ते उन्हाने पिवळे पडलेले, डॅमेज झालेले, पण तुमच्या प्लॉट मध्ये पिवळसरपणा नाही, काहीच नाही. एकदम काळोखी शेंडा चालू आहे सगळं. आणि मला मार्गदर्शन करणार आदिनाथ दिलीप थिटे. आदिनाथ सर. ओके. हा, तर सर तुम्ही सांगा या प्लॉट बद्दल काय काय वाटतंय तुम्हाला? प्लॉट तर एकदम जोरदार बसलेला आहे आणि सेटिंग बघू शकताय तुम्ही, पूर्णपणे एकदम क्वालिटी सेटिंग आहे. का त्याचा जो म्हणजे ड्रॉपिंगच नाही, एक पण ड्रॉप नाही. एक पण ड्रॉप नाही. एक पण नाही दिसलं, आम्ही बघितले. पूर्ण प्लॉट छान डेव्हलप झालेला आहे आणि पूर्ण खालून पासून लागलेले फुलं लागलेले. सर तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय वाटतं? चांगला प्लॉट आहे, पण मग औषधाचे रिझल्ट कसे वाटतंय सर? जोरात रिझल्ट आहे. आता तुमच्या सांग का सर, मी गब्बर वापरायचो. गब्बर पेक्षा याचे रिझल्ट 4 पटीने सांग. 4 पटीने चांगले. मी गब्बर फुल काकडीला वापरायचं, पण मग आपल्याला यांनी सांगितल्यामुळे ना फुल म्हणजे विश्वास ठेवला त्या औषधावर. विश्वास ठेवला. गेल्या वर्षी आपण वापरेलं होतं, त्याने दिलेलं होतं. तांबाटीला वापरेले, घेवड्याला वापरेले. घेवडा सुद्धा एकदम टॉपर होता आपला. ते गब्बर आपण सोडून दिलं आणि हे वापरायला सोडलं. मला रिझल्ट चांगले. नेमकं औषधाचं कार्य काय वाटतं तुम्हाला? ते काय काम करतं? आपटेक जास्त करतं. आपटेक केलं खालून जे खत उचलले का बस कार्यक्रम झाला. काकडी बिकडी सगळं जोरात चालणार. खालून खरं खत उचलले पाहिजे. कोणते खत सोडले तर त्याचं कार्य उचलले गेलं पाहिजे. आता तुम्ही पुढचं कोणती ड्रिचिंग देणार आहे? आता मी यारामीला आणि होमस प्राईज देणार. ह्युमस प्राईम पुन्हा देणार आहे. म्हणजे तुम्हाला 100% विश्वास बसला आता. आता डोळे झाकून तुम्ही वापरू शकता. काकडीला देणार. माझ्या बरोबरचा एक जणाचा प्लॉट आहे, आताच त्याची पहिली बांधणी झाली. आणि ते आता इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? तुम्ही आता आहे ना, तुम्ही होमस प्राईज मला रिजेक्ट आलेला आहे, तुम्ही सुद्धा वापरा. चांगल्या प्रकारे रिजेक्ट आहे. चांगल्या प्रकारे. आणि शेतकरी म्हणता एकदा वापरले, आता शेतकऱ्यांना वापरून कुठं एकदा काय खाल्ले ना परत काय रोप नाही. ते वापरून बघितलं पाहिजे, 1दा 2दा 3दा त्याचे रिजेक्ट भेटले जातात. बरोबर. म्हणजे महिन्यात तुम्ही 4 ते 5 लिटर 1 एकरला सोडलंच पाहिजे. आणि त्यात ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे तुमची मातीची सुपीकता एकदम नरम आहे. नरम माती करायला 1 नंबरचं औषध आहे. म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये आपला प्लॉट अजून एकदम चांगला आहे. कळी सुद्धा जळेल नाही. शेंडा पाहिला तुम्ही, एकदम तोमदार. हो बरोबर. आता हा समोर दिसतोय बघा बरं या शेंड्याचं. आणि प्लॉट पण एकदम बोलतोय आपल्याशी, असं वाटतं. प्लॉट मध्ये आलं फ्रेश वाटतं. आता जवळपास 38च्या आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला सुद्धा असा प्लॉट एकदम भारी वाटला. आणि आज जवळपास 37-38 टेम्परेचर आहे. एक 5-6 दिवसापूर्वी 41-42 टेम्परेचर होतं. म्हणून त्याची सुद्धा गॅरंटी. टेम्परेचर 40 होतं. बघा बरं, आजच गारवा आहे. गारवा आहे.
तर सगळे म्हणे एवढ्या कमी दिवसात एवढी काकडी वाढली कशी. एवढ्या 25 दिवसात एवढी काकडी वाढ. खेरवाडीचे दाजी ते सुद्धा बघत राहिले. बाप रे बाप. म्हणजे सर्व तुमचा प्लॉट बघून एकदम आनंदी कमी आहे, दिवसात आनंदी झाली. आनंदी झालेले. धन्यवाद सर.